नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या ज्ञानमंचवर. आज आपण जाणून घेणार आहोत भक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचा महान आदर्श संत एकनाथ महाराज. एका दिवशी संत एकनाथ महाराज गोदावरी नदीत स्नान करून परतत होते. वाटेत एका झाडावर बसलेल्या दुष्ट व्यक्तीने त्यांच्यावर थुंकले. पण महाराज रागावले नाहीत. ते शांतपणे परत नदीकाठी गेले आणि पुन्हा स्नान करून बाहेर आले. हा प्रसंग पुन्हा घडला. महाराज त्या झाडाजवळून जाताच त्या व्यक्तीने पुन्हा त्यांच्यावर थुंकले. असे 1-2 वेळा नव्हे तर तब्बल 108 वेळा हे घडले. पण प्रत्येक वेळी संत एकनाथ महाराज संयमाने व शांतपणे परत गोदावरी स्नान करत राहिले. अखेर त्या दुष्ट व्यक्तीच्या मनात पश्चात्ताप जागा झाला. तो खाली उतरला, महाराजांच्या चरणांवर लोटांगण घालून म्हणाला, "महाराज, मला माफ करा, मी फार पापी आहे." तेव्हा संत एकनाथ महाराज प्रेमाने हसत म्हणाले, "माफ कर म्हणतोस? अरे, तुझ्यामुळेच मला 108 वेळा गोदावरी स्नान करण्याचं भाग्य लाभलं. तू तर माझ्यावर उपकारच केलेस." हीच आहे संतांची दृष्टी, हीच आहे खरी क्षमा आणि हाच आहे खरा परमार्थ. क्षमाशीलता म्हणजेच खरा परमार्थ. संत एकनाथ महाराज. अशाच संत परंपरेच्या प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा ज्ञानमंच.